इथे दगडफेकी प्रकरणी एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे। यात एकूण 9 जण जखमी झालेले आहेत। त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। 2 गटात तणाव निर्माण झालेला होता आणि त्यानंतर भद्रकाली परिसरात दगडफेक झालेली होती। संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण काल होतं, मात्र आता इथलं वातावरण पुन्हा एकदा सामान्य झालेलं आहे। तर नाशिकमध्ये बंदचं आवाहन करत रॅली दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी काही ठिकाणी बंदचं आवाहन केलेलं होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर 2 गटात तणाव निर्माण झाला। त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दगडफेक झालेली होती रॅली दरम्यान आणि या प्रकरणी आता 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। तणावपूर्ण परिसर संपूर्ण वातावरण भद्रकालीच्या परिसरात होतं। आता सध्या वातावरण सामान्य आहे। तर या संपूर्ण परिसरात पोलिसांनी रूट मार्चही काढलेला आहे। इथूनच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरात काल पसरलेला वणवा आता बहुतांशी शांत झालाय। आपण भद्रकाली परिसरात आहोत, ज्या दर्ग्यासमोर ही दंगल भडकली होती ती आज पूर्णपणे शांत आहे। आपण बघू शकतो 2 गटामध्ये हा सर्व प्रकार काल याच परिसरामध्ये घडला होता। या परिसरातून ज्यावेळेस बंदची हाक देण्यासाठी तरुणांची बाईक रॅली या परिसरातून गेली, त्याच वेळेस जुम्माच्या नमाज पढून काही जमाव या दर्ग्यातून बाहेर आला आणि त्यातून या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। परिणामी त्याचं पर्यावसन जे आहे ते नंतर दगडफेकीत झालं आणि त्यामुळे मोठा जनसमुदाय या भागामध्ये रस्त्यावर उतरला होता। 2 गटांमध्ये झालेल्या या घटनेमुळे तणाव हा पूर्ण शहरामध्ये आपल्याला दिसून आला। खरं तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर आधीच या ठिकाणी तणाव होता, मात्र आता जर आपण बघितलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। रूट मार्च हा रात्रीपासून या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांचे बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे शांततेचं वातावरण सध्या तरी आपल्याला या परिसरात पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।